गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कांचन मधुकर. आणि मी आत्ताच मस्त आंघोळ करून बाहेर आलो होतो. एक मला कलाकारी दिसली, तुम्हाला ती मी कलाकारी दाखवतो. आणि हे बघा, बघताय का ही कलाकारी? ही कोणती कलाकारी आहे? मी त्याच्या परत ओढीत होते, त्या डायरेक्ट परत तीच जाऊन बसली. काय 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 बोलली? परत बोल. मी त्याच्या परत घेत होते ना चपात्या करताना, तर डायरेक्ट परत तीच जाऊन बसली. अय्यो, हे काय काय केले? इथं अय्यो, पराठे. ओके, आता मी जातो आणि दही घेऊन येतो. पहिलं कारण की मला पराठ्यांबरोबर दही खायला लय आवडतं. आणि इथं काय करायचंय? आणीला आता आंघोळ घालायची, बाकी काहीच नाही. आता या मॅडमला आता आंघोळ घालायची. उतराय नाही तर झोपेला बरं का, लगेच चावत नाही काय नाही. बरं, थोडं दही आणि चहाला दूध पण घेऊन जाऊ. तर मी घेतलेले आहे. बया किती झाले? काय पाय पाय ना, पाय 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 लवकर ये. पाय पाय काय काय पाय पाय ना, कसा ठेवलाय? मग दही कुठे ठेवलं? कुठे आहे पाय? बर येतो झोकेला अटकवलं. नाही, इकडे. हा, दूध पण आलं का? दूधच आणायला सांगायचं. हा, म्हटलं मग थोडं. हे काय? ते तुम्हाला पराठे बनवले ना, म्हणून तुला गिफ्ट आहे. त्याचं तर हार्ट शेप आहे म्हणून ते आणले. बघ बरं, काय तुला आवडत आहे की सांग मला. वाव. लहानपणी आपण हे करायचं बघ, खोबऱ्याची चिक्की खायचं ना. हा, ती खोबऱ्याची नवीन आणली तर दुकानात, म्हटलं दे बाबू. ते म्हणे 5 रुपयाला, म्हटलं दे 5 रुपयाला. नाही. मस्त आहे. वरपीस टाकली आणि दही बघा टाकू राहिली मस्त. दही टाकायची पद्धत बघा, मी साखर टाकतोय. साखर अजून टाक थोडे दही टाक, सगळं टाक. नको, सगळं नको. सगळं टाक, मला आवडत. टाक टाक, नाही लागल्यावरती घेऊ परत. पण टाक ना सगळं. अर्ध टाक अजून. टाक टाक टाक, टाक ना अजून. पागल का हो तुम्ही? सगळं टाक, तेव्हा ही भांड होती. अशी आमची भांडणं होती अशी. अगं सगळं नको. तू सेपरेट घे, मला सेपरेट दे. तू घे, ते माझं. तुला घे सेपरेट. दर नको रडू, दर खाय. कशी कशी लगेच आगाव घेते. खायची ती बर्फी, लगेच बर्फी खायची. आता मी पहिले हे खातो मस्त, माझे पराठे. आणि माझ्या बाळाला पण देतो आम्ही. दर बाळा तुला थोडी खाऊ. अय्यो, चांगलं आहे ना? चांगलं आहे का? खोबऱ्याचं आहे ना? का ते इकडे टाकून दिली त्याची चक्की. तिला खाण्यासाठी तुला म्हणत होतं अजून दही टाक. हटला नाही संपणार. बघितलं ना, मग मी आधी सांगतो का एवढं सांगतो. आता त्यात साखर टाकायची परत. आपली साखर आहे मॅडम, दे इकडं. थोडीच टाका मग. थोडी टाकायला आधी. मग ते कसं एक टेस्ट राहत नाही ना, थोडी वेगळी होईल ना. त्यासाठीच म्हणतो राहतो मी, ते ऐकत नाही. बघितलं ना वुमन कशी राहते? वुमनची पोरगी. हे काय आता साखर टाक, थोडी 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 टाका, थोडी टाक. बस त्याच्यात बस घे मिक्स करून. थोडेसे राहिले मॅडम मिक्सचर मध्ये. बरं, सगळं जाऊ द्या. पराठे कसे झाले सांगा. एक नंबर दर्जा, क्लास. त्याच्यामुळे मी दबून खाणार आहे आता. जेव्हा मग आता आम्ही आंघोळ करतो, ह्या मॅडमला आंघोळ घालायची. ह्या मॅडमला जरा. मॅडमचं चाललंय अभ्यास आणि झोका द्यायचं काम. हा, आणि तुम्ही गेम खेळा. मी थोड्याच वेळ खेळत होतो ना. ती पण उठत, ती त्रास देते बघ कशी. झोपेचं नावच घेईना. कशी करू राहिली. आणि ते जे लोक म्हणतात ना काही नाही, ती घरी निवांत काम करीत असं नाही ना ग, घरी आराम करीत असं, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. लांब पोरग सांभाळणं काही एवढं सोपं नाही भाऊ. सकाळपासून हातबत राहते ती. बघ कशी म्हणते. पण खरं आहे बरं का, कारण त्यांना आवडणं त्यांचं लगेच. ती एका ठिकाणी राहते नाही, एक तेव्हा कसं जोळीतून पार उलटी मारून राहिले. ते अवघड राहते त्याच्यात पेपर अभ्यास लय अवघड काम राहते ते. काय असं खरंच अवघड आहे. पण मग मी पण गेम खेळतो, मी जास्त काम नाही करीत. मग मला पण 2 दिवस सुट्टी राहते, मग मी जरा आराम करतो, गेम खेळतो मस्त. बरोबर आहे तुमचं. बरं, बघायचं का कुठे गेम खेळतो ते आम्ही. नाही मी नाही. जागा मी सॅटर्डे संडे फिक्स जागा असेल तर दाखव द्या. ही बघा, इथं झोपून राहतो मी. आणि इथं झोपतो मस्त पैकी. इथं उशी आहे. थोड्या वेळाने आता उठायचं, जेवायचं आणि चार्जिंग होईल, मग परत गेम. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इकडे बघा,
पॉवर बँकला मोबाईल लावलाय उठून सुद्धा मोबाईल ही पोरबाई ए बाबा माझं डायरेक्ट हृदय हातात आलं होतं देवा इकडे आपण बोलत होतो बघ कशी लगेच आली. खरंच माझं हृदयच हातात आलं होतं ग अटॅक दिदी काय आम्हाला अटॅक दिदी पोरगी मी अटॅक होता हा? अटॅक दिदी पडली असते निबर पडली असते. आंघोळ झाल्यावरती पण झोपली नाही आहे ना 15-20 मिनिटं झोपली लगेच उठली म्हटलं आता झोपन तर कसली काय झोपतीये काही झोपत नाही तिला आम्हाला त्रास देते काय जाऊन तिला आता झोप येतो झोपणार तर नाहीचे पण थोड्या वेळाने परत भेटू. पार्सल आलं चला 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 लवकर पार्सल माझं आहे तुम्ही चालले चला 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 माझा मोबाईल नाही घ्यायचा ये नको मी आता चालले माझ्या माग पार्सल आलं पार्सल आम्हीच जातो दोघी जण हे आज घरी आहे म्हणून मी आज चालले उलट मीच त्यांच्या माग मीच त्यांच्या पुढे चालले हा जातो आता. आमच्या दोघींचं काम आहे ते पार्सल आणायचं आम्हाला लय मज्जा येते हम्म. आता मायरा घेऊन येईन ते अरे घेऊन माणूस घेऊन चालले आपलं छोटस मी पार्सल घेतलेले हातात मोबाईल घे थांबी घेत मीच घेतो दे माझ्या हातात दे. चलो चलो नाही यायचं चला घरी नाही चला घरी लाईट पाहिजे आम्ही वरती काय पाहते माहिती का मागापासून ही लाईट पाहते बरं का बाकी काही पाहत नाही ती मज्जा येते तिला तिला मजा येते नवीन आहे त्या हालत आहे आणलंय. ना चला घरी चला. चला घरी चला बुवा मी इकडून आलो पप्पा इकडून आले तर तुम्ही तिकडून गेले ना खोल खोल ना खोल काय 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 चल आता खोल पार्सल ते जोपर्यंत घरी येत नाही ना अजिबात खोटं बोलत नाही तोपर्यंत ते काय पार्सल देत नाही आणि बघायचं मग दे बाळा दे पार्सल अयो शाबास चला आता खोलायला त्याची अनबॉक्सिंग करूयात हा सगळे देवासारखे हा. बसले का सगळे देवासारखे बसले आता उचका सुरी देऊ का सुरी थँक्यू ऐसा सीने में डाला खचक खुचुक असं कापी ती काय मॅडम लगेच सुरीकडे पाहते काय अगं तर कंत खोललं उलट खोललं तू दर तुला खोलता येत नाही खोल तुला जर अनबॉक्सिंग करायला पाठवलं ना तर तू 2 वर्ष लावशील नाही 10-15 वस्तूला एकाच मिनिटात करते. हां ठीक आहे पार्सलच्या आता अगं वरती करायचं राहतं फक्त ते तिकडं आण. टन-टन. टॅन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 ॅ हां 1799 हां लाव 1799 रुपयाचं बिल जपून ठेव हे तर फाटलं तिने डायरेक्ट त्याचा कचंबर करून टाकला दे बाळा मला पापाल दे शाबाश आणि कधी पण आहे ना हेडफोन आला ना तर बाई सील बघून घ्यायची तर हे दिसतंय का बारीक बोर्डचं हे सील आहे हे सील राहतं हे सील आहे ना ब्रेक नाही झालं पाहिजे आणि वरून खाली पण राहतं एक 2 त्यावेळी 2 नंबरचं सील दिसलं की बोट असं राहतं दाखव इकडे आता हे इथं ना हे जगात तसं नाही हे सील आहे हे काढलं तरी चालतं असं काढलं तरी होईल याने काप यानेच कापचं माऊ थांब जरा बा सूर्य थांब एक झालेले ब्रेक बरोबर हे वड आता हे वड हे वड कशाला म्हटलं मी करते अनबॉक्सिंग दर हे बघा आज धरायचं असतं असं करायचं असतं दिसले आणि हे असतं आणि हे निकलेंगा पैसा तर फर्स्ट लुक बघा खाली ठेवू आपण मस्त त्याला आणि हे बघा फर्स्ट लुक कसं दिसते ते आपण
हे भारी रे हाय ना हाय ना हो? छान आले ऍक्सेसरी किती मस्त आहे धर माया हातावर. हे बघा याच्या बरोबर 2 मीडियम बघा खायचं नाही येते हे बघा याच्या बरोबर त्याची पिन आलेली आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी त्याचं वॉरंटी कार्ड नाही आलं का आहे वॉरंटी कार्ड बी आहे हे बघा हे आहे 1700 रुपयाचं आहे ना बघू त्याचं बिल हे वॉरंटी बिल कार्ड फाडलं वाटतं आम्ही 1700ला आहे पण ते 799 भेटले आपल्याला गरीबाला ऑफर माझ्याकडे घे ऑफर 799 ला भेटले आम्हाला 799 ओनली पण खरी किंमत त्याची नाही त्याच्यावर खरी किंमत नाही राहत तशी तर 4000 देत खोटे हे खोटे कैदा आहे ना त्याच्यावर असं ना नाही ते बिल आहे बाळा आपण भरलेले पैसे राहत त्याच्यावर हे बघ इथं बघ खरी किंमत कुठे गेली दिसली खरी किंमत कोण नाही घेणार 5000 कस काय 5000 कस काय म्हणजे हे बघ इथं आहे ती झूम इथं आहे इथं हट. किती छान आहे पण हे मला ना म्हणजे तसंच कलर आहे बरं का आधीच होतं तसं पण हे छान आहे हे काचेचं आहे ना हे छान आहे मला लय म्हणजे लय आवडलं बरं तुला ठेवते तसं का मला काही इंटरेस्ट नाही त्या हेडफोन मध्ये हा तिला कसं करायचं तिला कसं आवडतं माहिती का असं हा 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 हे काम करताना मी फोन बोलण्याची ऍक्टिंग असं आवडत हिला काय करावं हेडफोन कान दुखतात माझे पहिली कशी चुन्याची डब्बी वाटत होती तुमची. ती कुठे चुन्याची डब्बी हा ना पहिल्यांदा किती आवडायची नंतर नंतर चुन्याची डबी जायची त्यात पडली हे पण किती छान वर्षभर आहे. काहीच प्रॉब्लेम नाही दिला त्यांनी पण हा. उगाच पाण्यात पडलं होतं ते माझ्याकडून डायरेक्ट बादलीतच पडलं ते मी मैंने किती नंतर पाहिलं त्याच्यामुळे ते खराब झालं पण चालतंय हे ते छान आहे म्हणजे मला ते चालतंय फक्त कॉल सपोर्ट नाही करत पण हे आता मस्त आहे मला हे खूप म्हणजे खूप आवडले त्याचा आवाज बिवाज थोड्या वेळाने टेस्ट करतो तुम्हाला सांगू इकडे पा हॅलो थांबलं हॅलो सिस्टम माईक चेक हॅलो माईक चेक टेस्ट करून ठेवा ना म्हणजे आपल्याला कळेल काही चल पहिल्यांदा माझ्या पहिल्याच मोबाईलला करू टेस्ट आपण माझा मोबाईल आहे तो त्याला टेस्ट करू ना सगळे तुमचे मोबाईल माझा मोबाईल हा काय हा तुझा मोबाईल सुरी ठेवता का तिकडं परत लक्षात नाही राहणार मस्त फिट होते बरं का सुरी सुरी पहिलं सुरू ठेवतो नंतर लक्षात नाही राहिली ना आपल्या मॅडमला डेंजर आहे मॅडम सापडते आता फुगे कारण कसं आहे आमच्या बाळाला एक फुगा ते शेजारचे फुगे घेऊन गेले ना एक त्याच्यामुळे आमची बाळ पागत आहे त्यापेक्षा आमच्याकडे होते फुगे तर मग एक फुगा फुगून देतो त्याला आहे ना बाळ सापड 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 ठीक आहे का हा हे बघा भेटलं. दे 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 हां च माव इकडे माव छान अगं मुतलं ग मुतलं मुती केली त्याने इथं जान चल ठेवून ये लगेच काय करावं यांना आता मग माय बाळा दिसलं मला ते लगेच पळून गेलं हा ना तेव्हा कसं आलंय रे तुझा पाहिला ना ती घाबरत नाही फुग्यांना वगैरे कशाला तुझा पाहिला ना तुझा पाहिला होता माझ्या बाळाने दर तुला फुगा ती आश्चर्यचकित होऊन राहिली बस एवढा आयो आयो काय लगता है डर हे बघ माझ्या आमच्या मायराचा खेळ या इथं जायची इथं इथं नाही 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 फुटणार नाही गेला 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 तो फुगा गेला गेला नुसता टाइमपास झाला आज हे बघ, हे दोघं कसे झोपेले म्हणजे मी पण झोपेतून उठले पण फ्रेश झाले मी आणि हे बघा ना कधीच सांगते अरे उठा संध्याकाळ झाली उठा तरी बघा झोपले तर ती मला बोट कर ती मला होती तू शांत बस बोलू नको तू उठ लवकर उठून घे
यार. दाखव काय करताय तुम्ही. मी तर काय कोरा चहा पितोय कारण की खूप दिवसातून कोरा चहा पितोय. म्हणजे पिता येते आणि मी पिले त्यांच्या आधीच चहा. काय झालं आज दुपारी झोपलो ना जरा दुपारी म्हणजे 4-4:30 वाजले होते झोपायला. झोप लागली म्हणजे चुकून सगळ्यांना झोप लागली. हे पण आळसलं होतं लई. नुसतं इथं तिथं झोपत होतं. डोकं दुखलं का लई जाम होतं माणूस. खरंच. आणि झोपत नाही ना कधी आपण आणि असं झोपलं का अचानक त्यात झोप पूर्ण नाही झाली का मग लई डोकं दुखतं प्रचंड. माझं तर लई दुखलं. आणि त्याच्यात मी आईला फोन लावायचो 2-3 दिवस तिचं नुसतं बिझी होत तिला कळत नाही ना बिझी आल्यावर मग वाईट का तू थोड्या वेळाने करू आपण आईंना फोन. ही बघ कशी बघतीये. ती विसरून गेली आता चहा बी प्यायचं. सवय मोडली मोडली नाही सवय. आता मागत पण नाही तिच्या समोर चहा प्या काय टेन्शन नाही. पहिले आम्ही तिच्या समोर चहाच पित नव्हतो. लपून ठेवायचं. हा कप ओढून घेऊन जायची. आता नाही पेत ना आता नाही पेत वागात लक्ष पाहिजे फक्त एकच. शेव खाते ती फक्त शेव देते ना तिला. तिला वाटायचं सगळं खाते पण शेवच खाते. एकात काय भागलं नाही आणि इतकी छान होती ना दाबेली. टेस्टी एकदम लई छान होती दाबेली मस्त. त्याच्यामुळे आम्ही परत एक घेतली. आता ही संपवतो पुन्हा येतो. आणि क्रंची पण आणि टेस्टी पण आहे. जशी पाहिजे तशीच लई काही नाही. शेव खातोय आम्हाला शेवच आवडते. तिला शेव दिली बघा स्पेशल. हे बघ काय काय खात चालले. काय खातो बाळा तू दाखव. लाडू खातो तू. हे बघा लाडू खाते. खोबऱ्याचे लाडू खाते. पौष्टिक आवडत. दाबेली तिखट होते ना म्हणून लाडू घेतले होते 10 रुपयाचे. एक नंबर होती. पण दाबेली भारी होती. यो जर कोणाला काळाचं गोर व्हायचं तर 100% पैसे बॅक गॅरंटी. इथं आले का गोर होतं. लाईट मस्त मी गेम खेळत होता तर इतक्यात गेम खेळून झाली बरं का. तर मॅडमचं चाललंय अजून अभ्यास. आणि हे बघा ये तिचा पेन घेतलाय का तुझा. अय्यो कसं उड्या टाकीते. गादी असली का कसं उड्या टाकीते. अय्यो अय्यो काय आता तुला कोणीच नाही काय केलं. तुला कोणी काय केलं. ही बाटली चंपून टाकली. बरं कर 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 अभ्यास कर. आम्ही खेळतो मस्त. मी गेम खेळतो आणि हे खेळत आहे त्याचा. 10:30 वाजलेत पण कोणाला झोप आली नाहीये. आणि जेवण वगैरे केलं आम्ही आत्ताच. भांडे तसेच ठेवले. आज लय कंटाळा आला होता खरंच. आणि आता थोडा वेळ अभ्यास पण केलाय. आता झोपायची वाट पाहते कारण झोपायचं आहे. डोकं काय अजून उतरलं नाही एवढं. तुमचं उतरलंय का. ए ते दिसत नाही तुम्हाला. थांबा हा 1 मिनिट. आमचा खेळ चालले आता. आम्ही आले लाडात. मायरा झोपायचं नाही. नाही 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 मायरा चला झोपायला. आता काय झोप काढली 6-6:30 वाजेपर्यंत. डान्स शिकतो मायरा. अय्यो अय्यो चालली आता झोपायला. यांना खेळू दे बाहेर. अरे अरे इकडे 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 इकडे. हा तू पण ये. बघितलं ना मी उठले तर कशी आले लगेच. तुरु 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 तुरु. काढी कोण लावीन. मायरा तू लाव जा. बाळ होतं मग मी नाही लावलं. मी कधी लावून आले. पण आलेला आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार. हो. आणि असंच प्रेम दाखवत जा आणि आमच्यासोबत राहत जा. कसं तुम्ही पाहिले तरच आम्हाला बनवायला पण प्रोत्साहन येतं ना आहे का नाही. आणि आता कसं आम्ही जरा बाहेर फिरायला जात नाही कारण की हिचे पण पेपर आहेत. त्याच्यामुळे हिला अभ्यासाला पुरेपूर टाइम दिला जाते आपण. हो कारण कसं पेपरच्या वेळेस नाही काही. बाकी वेळेस फिरायचं काही करायचं पण पेपरच्या वेळेस अजिबात नाही आहे की नाही. त्याला खूप टाइम जातो. आणि ना आणि पैसे बी वाचायचे बरं का. नाही गोष्ट खरी आहे एकदम. पण मग अभ्यास बी गरजेचा आहे सध्या. कारण एवढाच वीक आहे बरोबर ना. म्हणजे आता जो नेक्स्ट वीक येतोय ना सोमवारपासून तेवढाच वीक आहे. त्याच्या नंतरच्या वीक मध्ये माझे पेपर स्टार्ट होत आहे. म्हणजे सोमवारपासून स्टार्ट होत आहे. बरोबर. मग त्यासाठी चालली तयारी. पण हो परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यापासून अगदी मनापासून तुमचं धन्यवाद. हो आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करा. आणि कमेंट नक्की करा का. बाय.